हाय हॅलो फ्रेंड्स. हे दोघी बघा, हे आंघोळ करून फ्रेश होऊन बसले. त्यांच्यासाठी मी उपमा करत आहे. दोघींना पण चालेल असं उपमा करत आहे. तुम्ही पहा, मी अगोदर कांदा चिरून घेतलेला आहे. नंतर मी एकच मिरची टाकत आहे, कारण दोघींना पण तिखट जमत नाही. दोघी पण तिखट खात नाहीत, त्यामुळे मी एकच मिरची घेत आहे. 2 बारीक टमाटे घेत आहे, जे माझ्या अंगणातले आहे. त्याच्यानंतर मी पातेलं ठेवलं, गॅस पेटवून घेतले. त्यानंतर 1 स्पून तेल टाकून घेऊया. जास्त तेलचा वापर नाही करायचा, कारण लेकरांना खायचं आहे ना. त्याऐवजी तुम्हाला तूप असेल तर तूप पण टाकू शकता, पण मी तेलच घेतलं. आणि थोडंसं जिरे, मग थोडंसं मोहरी, त्याच्यानंतर कांदे, मिरच्या, मग थोडं कांदे मिरच्यांना परतून घेऊया. मग त्यामध्ये आपण बारीक टमाटे चिरून घेतलेत ना, ते टमाटे टाकूया. तुम्ही बघू शकता, मी आता ते परतून घेतलं आहे चांगलं. थोडं खरपूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा आणि मिरची. त्यानंतर मी टमाटे टाकलेले आहे त्यामध्ये. थोडंसं चवीनुसार मीठ, फक्त चवीनुसार चिमूटभर टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं, कारण लेकरांना जास्त मीठ हे ठीक नसतं. माझी छोटी मुलगी 1 वर्षावरून आहे, त्यामुळं मी मिठाचा वापर करत आहे. आणि थोडंसं ते पाणी घातलेलं आहे. मला जेवढं करायचं आहे तेवढंच मी पाणी घातलेलं आहे. थोडं पातळच करेन, कारण लेकरांना खायचं आहे ना, त्यामुळं. घट्ट उपमा नाही चालत लेकरांना, त्यामुळं मी थोडंसं. आणि आपल्याला हे 1 उकळी येईपर्यंत गॅस फुलच ठेवायचा आहे. मग आपण त्याच्यामध्ये भाजलेला रवा टाकूया. रवा टाकून छान ढवळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता, मी रवा टाकून परतून घेतलेला आहे. आणि थोडं वाफण्यासाठी आपल्याला त्यावर प्लेट ठेवूया. गरम गरमच द्यायचं आहे मला लेकरांना, कारण पातळ झालं तर ते थंड झालं तर ते खात नाहीत. आणि खूप वेळ झाला ते माझं वाट बघत बसलेले आहेत. त्यामुळे फायनली उपमा तयार झालेला आहे. मी लेकरांना नेऊन देते उपमा. तर नक्कीच माझे व्हिडिओ बघा, लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा.